इथं ठेवलेली डबी इथं कशी काय आली? कॉईन कुठे गेले यातलं? भैरवीला काय देणार? अरे योर पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो झिम्पोरी झिम कपाळाचा बिम बिम गेला फुटून पोरी आला उठून सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या गुल्लानाचा या आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनाराची साखळी घडव घडव रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाराला खिडक्या आम्ही दोघी मैत्रिणी लाडक्या लाड सांगू बाबांना पैसे मिळवू काकांना गौर बसली नहायाला शंकर आले पाहायला शंकर आमचे मेहुणे दीड दिवसाचे पाहुणे सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या जिम्मानाचा या आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनाराची साखळी सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो. पडदा लावतो ना. एक बाय बाबा मी तुला सांगतो मस्त आयडिया काय काय हे सगळे ना मोदक गोळा कर एका भांड्यात भर बाजारात जाऊन विकून टाक. काय बुद्धी नावाचं यंत्र दिलं देवान तुम्हाला हे लोकांना समजणार नाही का मोदक कुठे गेले विचारणार नाही का लोक तसं नको करू आपण काय करू एक मोदक असा उलगडून खाऊ एक कशात तरी सापडीनच आपल्याला अरे सकाळपासून लोक खाल्लं ना टप टप खा लागतील काय मी काय माझं ऐक ना तू. तुमचं ऐकूनच तितंबा झाला माझ्या आयुष्याचा माय ऐक तिचा झाला खकानंदले बाजीराव म्हणा चल सुरू करा खावे लागतं तर का हो नाही पण जरासं मी असं म्हणत होतो. अशोक काका काय झालं मला फोन करून बोलवून घेतलं तुम्ही? एक घोळ झालेला आहे. काय झालं? मी भैरवीसाठी एक सोन्याचं कॉईन घेतलं होतं विकत. ते हरवलंय. काय?
अशोक काका, हा, तुम्ही म्हणालात की त्या बाईने नारंगी रंगाची साडी नेसली होती. हा, हा, मग आपण त्या बाईला शोधूया ना. हा. नाही 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 नाही. त्या बाईने ज्या पद्धतीनं कॉईन चोरले ती बाई मंगळागौरीमध्ये थांबायचं रिस्क घेणार. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. काय बरोबर आहे? मी कुठे काय बोललो? तू नाही बोलले? मग ठीक आहे, तू एक काम कर, मी तुला पैसे देतो. हा, तू हे पैसे घे आणि एका सोनाराकडे जाऊन एक सोन्याचं कॉईन विकत घेऊन ये. काय हा कार्यक्रम संपायच्या आत मला ते भैरवीला द्यायचंय. अशोक काका, मी आणलं असतं, पण आज ज्वेलर्सचा संप आहे. संपतो. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा. मी 1-2 फोनाफोनी करतो. माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. मी काहीतरी अरेंज करतो. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही खोलीत आराम करा. हा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा लाटा ग पाणी लाटा. दादा, इथे ठेवलेले मोदक कुठे आहेत? हे काय बघा ना, किचन मध्ये असतील. बर, बघते. पानबाई अटूश गोटतोडे घालू बाई नटूश अटूश पानबाई अटूश गोटतोडे घालू बाई नटूश पैंजण घालून नटूश वाकी घालून नटूश अटूश पानबाई अटूश गोटतोडे घालू बाई नटूश वाकी घालून नटूश पैठणी नेसून नटूश पैठणी नेसून नटूश. अशोक, अशोक, हा, काय 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 इथे येऊन बसलास का गुपचूप? मी वेड्यासारखी हॉलच्या बाहेर शोधते तुला. अरे हा, आत्ता आठवलं. आता बोल, काय म्हणत होतास तू? मी गोष्टी वाढवून चढवून सांगते म्हणे. अगं नाही का, मी उगाच आपलं ते गमतीने म्हटलं होतं. गमती हा, म्हणजे काय, जरा वातावरण हलकं केलं पाहिजे ना. सगळे एवढे जमले होते आणि आपण नाही का. हलकं हलकं ठीक आहे, तू वातावरण हलकं केलंस, पण माझ्या भावनांचं काय रे? मला काय वाटलं असेल? अरे बाबा, सॉरी 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 सॉरी. काय 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 सॉरी सॉरी म्हणालास तू? अशोक माझगावकर चक्क मला सॉरी म्हणाले. उभ्या आयुष्यात तू कुणाला सॉरी म्हटलेलं मला आठवत नाही. काय तब्येत ठीक आहे ना? हा, ठीक आहे. बरं, आता मला सांग, खरंच तब्येत ठीक आहे का तुझी? इतका चांगला कार्यक्रम सोडून इथे असा तोंड पाडून का बसलास तू? बाई, या ज्या कार्यक्रमाचं मी जे आयोजन केलं होतं ना, ते माझ्या सुनेसाठी, म्हणजे आमच्या भैरवीसाठी केलं होतं. तुला आठवत, वेणूची पहिली मंगळागौर होती तेव्हा तिच्यासाठी एक सोन्याचं नाणं घेतलं होतं माझ्या आईने. आठवत ना? तसंच मी सुद्धा एक सोन्याचं नाणं घेतलं भैरवीसाठी आणि मी तिला ते देणार होतो. पण बहुतेक ते नाणं कुठेतरी चोरीला गेलंय. ओ, माझ्या बेजबाबदारपणामुळे मी कुठेतरी ठेवलं असेल, ते मला माहित नाही. पण मी आता माझ्या सुनीला तोंड कसं दाखवू? हा तिच्या एवढंच ना? काय वेळ आहेस का तू? मला तुझी भैरवी खूप समजूतदार आणि प्रेमळ वाटली. आणि एखाद्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा तू जो अगदी प्रेमाने आणि मनापासून तिच्यासाठी हा मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलायस,
तो पुरेसा नाही का? मग सोन्याच्या दागिन्यापेक्षा तिला सोन्यासारखा सासरा मिळाला जो बापासारखी तिची काळजी घेतो. मग अजून काय हवं असेल तिला? आणि खरं सांगू का, ते नाणं चोरीला नसेल गेलं. तूच कार्यक्रमाच्या गडबडीत ते कुठेतरी डाव्या हाताने ठेवलं असशील. अचानक सापडेल बघ. पण मला सांग अशोकराव, तुला हा सुंदर क्षण पुन्हा सापडेल का? नाही ना. मग इथे काय बसलायस असा? तिकडे हॉलमध्ये जाऊन बघ, ती भैरवी किती आनंदाने सगळा सण एन्जॉय करते ती. चल 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 चल. हे असू दे. Come on. ए, जागा ओढत नको नेऊ नाही माझ्या सासूची काय वर्णावी सांगा, महती पोरी पिंगा. खोड काढते रोज काढते नंतर रडते पोरी पिंगा. बुक वाचीन मोप शेकीन केस ठोकीन पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझ्या माहेरी आई माझी ग आहे खमकी ग बाई पिंगा. रोज भांडते पैका मोजते नोटा मागते पोरी पिंगा. माझ्या राजाची झाले राणी मी झाले सुखी ग बाई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा.